रब्बी हंगाम 2025 साठीची आपल्या पिकांची 7-12 उतार्यावर नोंद घेणं चालू झालेलं आहे. दरवेळीप्रमाणे ई पीक पाहणी DCS या ऍपच्या माध्यमातून आपण पीक पाहणीची नोंद करू शकता. या ऍपच्या माध्यमातून आपण आपल्या शेतात असणाऱ्या पिकांची माहिती, बांधावर असणाऱ्या झाडांची नोंद, कायम पड किंवा चालू पड याची सुद्धा नोंद घेऊ शकता. पीक पाहणीची नोंद घेण्यासाठी ठराविक कालावधी शासनाकडून ठरवून दिला जात असतो आणि शेतकऱ्याने एखाद्या महत्वाच्या कामासाठी जसं की पीक कर्ज काढणं यासारख्या कामासाठी अचानक उतार्यावर पीक पाहणीची नोंद गरजेची पडते आणि हा कालावधी संपून गेल्यानंतर मात्र उतार्यावर नोंद घेता येत नाही किंवा नोंद घेण्यासाठी खूप पळापळ करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेतच पीक पाहणीची नोंद घ्या, जेणेकरून ऐनवेळी आपली गैरसोय होणार नाही. त्यामुळे पीक पाहणी आजच करा. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की येत्या काळाबरोबर आपल्याला या ऑनलाईन गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे, कारण येत्या काळामध्ये या गोष्टींचं महत्व वाढतच जाणार आहे. आपण जर अशिक्षित असाल आणि मोबाईल हाताळता येत नसेल तरी सुद्धा आपल्या घरातील मुलं किंवा जी शिक्षित मंडळी आहे यांच्याकडून पीक पाहणीची नोंद करून घ्या. पीक पाहणीची नोंद कशी घेता येते याबद्दल आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेलाच आहे. आज मात्र आपण पीक पाहणी करणे का गरजेचे आहे, तसेच पीक पाहणी नोंदवण्याचे अंतिम दिनांक कोणते आहेत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत. समता पीक पाहणीची नोंद घेणं का गरजेचं आहे हे आपण जाणून घेऊया. नुकसान भरपाई. या वर्षीच्या अतिवृष्टीवेळी शासनाने नुकसान भरपाईसाठी पीक पाहणीची नोंद असण्याची अट शिथिल केली होती, परंतु येत्या काळात मात्र नुकसान भरपाईसाठी पीक पाहणी असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्वरित पीक पाहणीची नोंद करून घ्यायची. त्यानंतर किमान आधारभूत किंमत. किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP याच्या आधारे आपल्या धान्याची विक्री शेतकऱ्यांना जर करायची झाल्यास तर आपल्या उतार्यावर सदर पिकाची नोंद असणं गरजेचं आहे. आताच मागील काही दिवसांपूर्वी मका पिकाचे दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटलच्या घरात असताना MSP चे दर 2400 रुपये प्रति क्विंटल होते. यावेळी शेतकऱ्यांना हमी भावाने धान्याची विक्री करण्यासाठी उतार्यावर सदर पिकाची नोंद असणं गरजेचं होतं. यानंतर पीक कर्ज मिळवण्यासाठी किंवा आपल्या क्षेत्रासाठी जर पीक विमा लागू झाला तर त्याच्या लाभासाठी सुद्धा पीक पाहणीची नोंद असणं आवश्यक आहे. सध्या रब्बी हंगामासाठीचे पीक पाहणीचे ऍप चालू झालेलं आहे. 10 डिसेंबर पासून शेतकरी पीक पाहणीची नोंद करू शकतात. यासाठीची अंतिम दिनांक 24 जानेवारी 2026 आहे आणि काही कारणास्तव आपण 24 जानेवारी पर्यंत सुद्धा जर नोंद घेऊ शकला नाही तरी काही हरकत नाही. 25 जानेवारी पासून आपल्या गावात पीक पाहणीची नोंद घेण्यासाठी सहाय्यक नेमले जातात. त्यांच्या लॉग इन मधून सुद्धा आपण 25 जानेवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत पीक पाहणीची नोंद घेऊ शकता. आपल्याकडून पिकाची नोंद घेताना जरी नजर चुकीने चूक झाली तरी सुद्धा नोंद घेतल्यापासून 48 तासांपर्यंत यामध्ये आपण दुरुस्ती करू शकतो किंवा ही नोंद रद्द करू शकतो. त्याचबरोबर 48 तासानंतर आपणास घेतलेल्या नोंदीमध्ये जर बदल करायचा झाल्यास तरी आपल्या महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी यांच्याकडे आपण लेखी अर्ज करून पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करू शकतो किंवा ती रद्द करू शकतो. जाता जाता शेवटी एकदा शेतकऱ्यांना आवाहन करतो की 24 जानेवारीची वाट न पाहता आजच आपण आपल्या शेतात हजर राहून आपल्या पिकाची नोंद घ्या. धन्यवाद.